श्री गुरुदेव दत्त. नमस्ते सर्व श्रद्धावान दर्शकांना. 16 मे रोजी येणारी वैशाख अमावस्या ही फक्त पंचांगातील एक तिथी नाही, तर एक अत्यंत सूक्ष्म गूढ आणि ऊर्जा बदलणारा कालखंड आहे, जिथे चंद्राची उपस्थिती केवळ आकाशात दिसत नाही, तर मानवी मनाच्या भावनिक, मानसिक आणि निर्णय क्षमतेच्या स्तरावरही थेट परिणाम करते. आणि म्हणूनच या काळात शास्त्रात अंतर्मुखता, संयम आणि कर्मचिंतन याला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी अमावस्या सुरू होते पहाटे 5:11 आणि समाप्ती होते रात्री 1:31 वाजता. म्हणजे जवळपास 24 तासांचा असा कालखंड, जिथे वातावरणातील ऊर्जा सूक्ष्म पातळीवर बदलत असते आणि त्यामुळे अनेक लोकांना मानसिक अस्थिरता, विचारामध्ये गोंधळ, अचानक भावनिक प्रतिक्रिया किंवा जुन्या आठवणींचा प्रभाव जाणू शकतो. आणि हे पूर्णपणे नैसर्गिक मानले जाते, कारण अमावस्येच्या काळात चंद्राचा प्रभाव कमी असल्यामुळे मन अधिक संवेदनशील अवस्थेत जाते. याच दिवशी दर्श अमावस्या, भावुका अमावस्या आणि शनैश्वर जयंती याचा अद्भुत संगम होत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढते. कारण दर्श अमावस्या पितृऊर्जेला सक्रिय करते, भावुका अमावस्या भावनिक स्थैर्यावर परिणाम करते आणि शनैश्वर जयंती कर्माच्या न्यायाची थेट संबंधित आहे. त्यामुळे हा दिवस कर्म परतफेडीचा सूक्ष्म संकेत म्हणून ओळखला जातो. या दिवशी काही राशींवर विशेष प्रभाव दिसून येतो. तुळ राशीसाठी मानसिक द्विधा, अस्वस्थ आणि नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय शांतपणे घेणे आवश्यक ठरते. कर्क राशीसाठी भावनिक अस्थिरता आणि कुटुंबात छोटे वाद निर्माण होऊ शकतात, पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारते. मेष राशीसाठी अचानक राग वाढू शकतो आणि घाईत निर्णय घेण्याचा शक्यता असते, त्यामुळे थांबणे गरजेचे आहे. सिंह राशीसाठी अहंकार आणि अधिकाराच्या मुद्द्यावर वाद होऊ शकतात, म्हणून शांतता महत्वाची आहे. आणि मिथुन राशीसाठी संवादात गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे शब्द विचारपूर्वक वापरणे आवश्यक ठरते. शास्त्रात स्पष्ट उल्लेख आहे की अमावस्या या तू रात्र पितृशक्ती प्रतर्तते, म्हणजेच अमावस्येच्या रात्री पितृऊर्जा आणि अदृश्य शक्ती अधिक सक्रिय असतात आणि म्हणूनच या काळात शांतता, संयम आणि सकारात्मक विचार अत्यंत आवश्यक ठरतात. जर तुम्ही अशी सखोल आणि अचूक ज्योतिषी माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करा डेली राशी भविष्यासाठी, कारण रोजचे ग्रहमान तुमच्या जीवनावर थेट परिणाम करते. या दिवशी गुरुदेव दत्तात्रयाचे स्मरण अत्यंत शुभ मानले जाते, कारण गुरु हे ज्ञान, विवेक आणि योग्य निर्णय क्षमतेचे प्रतीक आहे. आणि अशा सूक्ष्म ऊर्जेच्या काळात गुरुदेव दत्त यांचे स्मरण केल्यास मन शांत होते आणि चुकीचे निर्णय टाळले जातात. कमेंटमध्ये नक्की लिहा ओम गुरुदेव दत्त आणि तुमचा अनुभव शेअर करा, कारण अशा सकारात्मक ऊर्जा शेअर केल्याने मानसिक धैर्य वाढते. आजच्या या दिवशी शनिदेवाचा प्रभाव अधिक तीव्र मानला जातो, कारण शनीश्वर जयंती असल्यामुळे कर्माचा न्याय अधिक स्पष्टपणे जाणवतो. आणि म्हणूनच कोणतेही निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे, कारण शनी देव हे शिक्षा देणारे नसून कर्म शिकवणारे देव आहेत. या काळात काही लोकांना विचारांचा गोंधळ,
जुने प्रश्न पुन्हा समोर येणे, भावनिक अस्थिरता जाणवणे किंवा अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकते. पण याच बरोबर काही लोकांसाठी अडकलेले कामे पूर्ण होणे आणि नवीन दिशा मिळण्याचे संकेतही मिळू शकतात. कारण अमावस्या हा नेहमीच थांबण्याचा, विचार करण्याचा आणि स्वतःला समजून घेण्याचा काळ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ही फक्त अंधार नाही तर अंतर्मनाची जागृती आहे. कारण या काळात ब्राह्म प्रकाश कमी झाल्यामुळे अंतर्गत विचार अधिक स्पष्ट होतात आणि म्हणूनच ध्यान, जप आणि शांतता यांना विशेष महत्त्व दिले जाते. लाईक करा आणि शेअर करा, कारण ही माहिती कोणाचा तरी निर्णय बदलू शकते आणि योग्य दिशा देऊ शकते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी पितृतर्पण, दीपदान आणि शांत ध्यान अत्यंत शुभ मानले जाते. कारण यामुळे मानसिक स्थैर्य वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. शास्त्र सांगते, शनैः दृष्टिः सदा सत्यफलदा भवती, म्हणजेच शनीची दृष्टी नेहमी सत्यकर्माचे फळ देते. त्यामुळे आजचा दिवस प्रत्येक कृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटी इतकंच लक्षात ठेवा की अमावस्या ही भीतीची नाही तर जागृतीची वेळ आहे. कारण जेव्हा बाह्य जग शांत होते तेव्हा अंतर्मनाचे आवाज स्पष्ट येतोय आणि जो मनुष्य या काळात संयम ठेवतो तोच पुढे योग्य निर्णय घेऊ शकतो. श्री गुरुदेव दत्त.